तर नमस्कार फॅमिली, मी तुमचं नाना आणि आपल्या एक नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस आता 5 आणि आज मी आणि प्रणय जातो मामाकडे. सो आता निघालो, आता जाऊ वेंगुर्ला थोड्या वेळाने आणि आता तर डंपर पंप का वाटत ही गँग आमका भेटली या ते आमच्या गावची असा काकी. आणि आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो कारण की पाऊस एवढं होतो ना मारणार तो त्या विचारू नका. जाताना मला एक टाइम पाडलं बघा, माझ्याकडे नाही रेनकोट तरी घेतलंय मी, तरी आपलं सेफ्टी म्हणा. त्याचा बघूया वेंगुर्लाचा प्रवास आपलं कसं होता काय होता. आम्ही जातो खास प्रणयच्या मामाकडे आणि बघा खय जाऊक झाला की पाऊस पडता बघा, तुम्ही बघला असला कॅमेरा पण पाणी पडला आता आपल्या. तर जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन असतात त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून विसरू नका, जेणेकरून आपले असे नवीन असे व्हिडिओ तुमका बघू गावतले. जसं की तुमकडे बोलले खाय जावं झाला की पाऊस होता तरी काय विषय नाही, आज जातलो काय करून. सकाळ आता प्रणय म्हणायला आलो की जरा हवा भरूया गाडीत आणि मग जाऊया. मग वाटतं वाटतात एवढं मारणार तो आता नाही. आता आजचं 5वा दिवस हा, असं वाटतं एप्रिल मे महिन्यात झाल्यानंतर तुझं पाऊस लागतं ना तसं लागलो हा जून जुलैचं. आणि या आडे असा आपला मित्राचं डेंटिंग पेंटिंगचं वर्कशॉप. मी मालवणातलं गावकर, तुमका माहिती असं तन्मय गावकराचं शॉप असं आज बंद आहे गणपती येत ना. डंपर कामं गेली असं त्याच्याकडे पण भरपूर तुझे 2.5 असतले कामात. तर बघूया वेंगुर्लाचा प्रवास कसा होता. तर आता मी पोचलो पाठी पावशीत पोचतलो आणि रेवाच्या पण पाऊस पण गेलो, तुम्ही पुरं भिजलाय. पॅन्ट पिढे एक साईडवर अशी भिजन झाली आहे बघा. त्यांना काही ना पुढे घातलं ना, मला काय वाटलं नाही का माझी हालत काय बेकार झाली हा. तर पावशीत ना यो साईडचा रस्ता बंद केला, ही लाईन नवीन बंद केलं ना, ही लाईन चालू केलं ना. सगळ्यांनी लक्षात ठेवा की गाडी चालवताना जरा आरामात चालवा, काय गडबड गोंधळ करू नका. पुढचं पण येणारे गाडी फास्ट येतात कारण रस्त्याचं काम चालू असल्या कारण एक गाडीची लाईन बंद केली ना, गाडीची लाईन चालू ठेवली या. तुम्ही आरामात यावा कारण की पुढे येणारी गाडी स्पीडात येतात. आपल्या समाजला घ्या ड्रायव्हर जे ना म्हणा पण आम्ही हळू जातो, तुम्ही पण हळूच यावा, जास्त स्पीडने येऊ नका. ती काळजी घ्या कारण घराकडे गणपती आहेत त्या हिशोबाने गाडी चालवा. तर विषय असा झालो हा, आमका जायचं होता खानोली जायचं होता. तर बाई पण चिडलो कारण का खूप लांबून आम्ही गेलो, त्याच्यामुळे माहिती नव्हता. मामाकडे जातात त्याच्या एकदम काका भेटले ते आमका सांगत असतो आणि अजून पडला. तर आता गेलो आम्ही वेंगुर्लाच्या बाजारात, ट्राफिकवाले वगैरे आणि आमका जायचं आता सरळ काका. आणि बघू शकतास आम्ही जरा घुमून फिरून नाही गेलो, असं दे काय विषय नाही. आणि आता वेंगुर्लाच्या बाजारात मी सरळ जातो लाव. आता आमका जायचं खरं खानोली. तर आम्ही कोणाला इथे रुकत नाही, डायरेक्ट सलग तिथे आमचा पाण्यात माहीत होता. 6 वर्षांचा भावाचा इथं होतो, विसरलो काय इश्यू नाही. तर आम्ही जरा फिरलो पण आमका वेंगुर्लाचा बाजार पण बघू गावलो आणि चाललो आयसून. हे असा वेंगुर्लाचा बाजार फिरतो, वेंगुर्लाच्या बाजाराचा गर्दी आज बऱ्यापैकी बाजारात पण यांच्या वेंगुर्लेकर्स भरपूर काय लागलेली असत. भाजी मार्केट बिगी मार्केट फुला बिलू भरपूर काय. ऊन पडला बऱ्यापैकी, बरं वाटतं पडल्या कारणामुळे. भावान आपल्या पाया वगैरे पडले ना, तुम्ही पाया वगैरे पडते. फायनली जेवून बसतालो आणि बाय आपल्या मामाकडे घेऊन गेलो जेऊ बघा. भरपूर असं मेनू आणलेला. सो फायनली प्राण्याच्या मामाकडे गेलो पण आम्ही जरा बिवडून भरपूर दिलो, म्हणजे मठ बीट असा करून आम्ही गेलो. ॲक्च्युली होता वेचरत ना असं राईट मारून, पण काय विषय नाही आता. आणि हा असा प्राण्याच्या मामाचं घर आणि हे रस्तो ना तुमका असं वाटत असाल एकदम स्लोप आहे, एकदम स्लोप असे चढण टाईप आहे एकदम. तो म्हणता की चलत वर जा, तो येत तुला खालसून. तुम्ही बघा इकडचं क्लायमेट खूप शांत वाटलं, मला भारी वाटलं. वेंगुर्ला पण फिरण्यासारखे आहे खूप आणि एक्सप्लोर करणार भरपूर काय आहे. आता बघूया प्रणव कसं पण आहे कसं येता बघा. आणि गाडी मित्र एक नंबर तो त्याचा चढावा होता बघा. डबल सीट नाही म्हणतो, नको म्हणत होतो मी पण काय रिक्स घेऊ ना. सो आमका गावलो आपला मित्र आरशी बोराडकर, ओळखत असतो भावाच्या आयडी मेन्शन करतो नाही मी साईड जाऊन. सो भाडा घेऊन गेलो बाहेर. चला
भावाची आपली वॅगनर आणि भाव आपलं बिझनेसमॅन म्हणा कुंकळा होतं भाव. तर त्याची आय डी मेन्शन करतले, त्यावर फॉलो करा. मग भेटलो अचानक, मग पाठवून बघले आणि आवाज दिला ना, हाच माणूस आपलो एक. सो फायनली पोचलो सुबा आणि साईच्या घराकडे. आणि साईच्या घराकडे पोचतो आता. आणि भरपूर फिरले. आता पाऊस बरोबर आहे, पुढा दिला पाऊस गेलो. आता जातो साईकडे. बघूया. हे आपली गँग बघा बाहेर थांबली आहेत पद्धतशीरमध्ये काम. मुंबईवाले सगळे. टॉम बाय. आणि आता आईला साईच्या घराकडे. असं आपल्या साईचं घर. आणि साईकडे असं पाडू आपल्या फोनमध्ये तुम्ही बघला असतो असंच. साईकडे असं बोकू पण. आणि साईचं गणपती बाप्पा भारी प्रकारे असे डेकोरेशन केलं. आणि आईंना एक नंबर. आणि या साईच्या घरी मस्त आहे की आपलं रुद्राचा फोटो आता बघला असताच की साईच्या घराकडे बैल. सो आता आम्ही साईच्या घराकडे निघालो. साई तर नव्हतो म्हणून आता सुभाकडे. सुभाच्या घरात असा बाजू कदा बघू शकतात. आणि एवढा सुंदर भारी सुंदर असं चित्र काढलेलं असं माझ्या घराकडे. मी बघला असतं तुमका समजता आला. मी जर कधी काय आलं कुठं असलं काय असलं ना तर आम्ही घरात येतो. आणि सुभाकडे पण बैल असा जो मी तुमका दाखवतो आहे. काय गेलो सुभा. आणि हे असतं ड्रॉइंग तुमका जसं मी सांगलंय. किती भारी वाटतं बघा. आणि सुभाकडे बैल पण छावा बसलो आराम करता. बघू शकता असं देवा किती भारी प्रकारे असं डेकोरेशन केलेला एक नंबर. आणि सोवाईचं गणपती आपल्या पाया वगैरे पडतो आणि भेटतो आणि जातो सरळ घरात. तर सुभाकडनं तर निघालो आणि आता गेलो टॉमबाईच्या घराकडे. आणि असं आपलं टॉमबाई थोडा वेळ बसू आणि जा. खूप भारी प्रकारे असं डेकोरेशन केलेला बघू शकतास. भाव काय होतो खरं. सो सगळा करून झाला आणि आता गेलो. सो फायनली गेलो आणि जेव्हा असं दर्शन पाडू बघू शकतास. दर्शन पार कर 50-50 किंग. भावाचा पण गणपती बघूचो आपल्या. आणि पाडू सोडला ना भावान. गणपती आलेलो लवकरच होतो बरोबर. आता बाईचं आपल्या डेकोरेशन मला कसला केला ना खतरनाक. आणि पाया पडता आता काय थर्मोकॉल काय. हा हो मग मुंबई पार्सल. मुंबई एक नंबर असं डेकोरेशन केलं ना भावान. सो फायनली आम्ही घरात पोहोचतो थोड्या वेळात. आणि खूप सारे फटाके घेतले. या फटाक्यांचंच बिल कालचा आणि आजचं झाला 10,000 रुपये राऊंड फिगर. आणि हा मला जरा रुसतो चालू आहे चालू आहे. बघा काही घालता बघा काही घालता काही बघा बघा. खूप वैतागलो सॉरी. फॅमिली असं होतं आपला आजचा दिवस. आणि आता ब्लॉग मी हेच एंड करतोय. ब्लॉग मी दुसरं दिवशी एंड करतोय. तर ब्लॉग तुमका आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला फॉलो करू विसरू नका. पर्यंत बाय. भेटूया पुन्हा एक अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.